हॅलो, कसे आहेत सर्व. हे बघा काय आणलं आहे मी, आंबे. तर मे महिन्याचा सीझन चालू आहे आणि आज आपण बनवणार आहोत आमरस. त्यासाठी आपण तयारी करून घेऊया. आपण आमरस बनवण्यासाठी पहिले ते आंबे धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याचा गर काढून घेणार आहोत. त्यासाठी आपण त्याला सोलणार आहोत. तुम्ही आंबे फ्रीजमध्ये ठेवले तर त्याची स्किन आहे ना टाईट होते. तुम्ही असे डायरेक्टली पण काढू शकता. त्याच्यात त्या स्किनमध्ये जास्त रस जात नाही. त्याने असं तुम्ही पील करू शकता. हे पहा, असं पील करून तुम्ही पूर्ण आंबा तसाच्या तसा काढू शकता. पहा कसं आपलं सोलून झालेलं आहे. आणि हे जे स्किनमध्ये राहिलं आहे ते आपण टाकून न देता ते पण आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत. आता आपण सेकंड आंबा पण तसंच करून घेणार आहोत. हे पहा इझिली निघतं आहे. तसं तुम्ही पण फ्रीजमध्ये ठेवून थोड्या वेळाने ते काढून तुम्ही डायरेक्ट स्किन काढू शकता. पहा, आपण पूर्ण आंबे सोलून घेतलेले आहेत आणि ह्या साल्टामध्ये थोडंफार जे राहिलं असेल ते पण आपण चमच्याच्या सहाय्याने काढून घेणार आहोत. असं करून हे पूर्ण रस आपण काढून घेणार आहोत. आपण आता साल्टे पण साफ करून घेतले आहेत. आता आपण आंब्याचा पल्प काढून घेऊया. सुरीच्या सहाय्याने असं कापून घेणार आहोत व्यवस्थित आणि पूर्ण बाटात साफ करून घेणार आहोत. या प्रकारे आपल्याला आंब्याचं पल्प काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण बाट्याचा पण रस पीस सगळं काढून घेणार आहोत आपण. मी रस बनवायला हापूस आंबे घेतलेले आहेत. ते खूप गोड असतात. तर तुम्ही पण हापूस आंबे आणू शकता रस बनवण्यासाठी. ते गोड असतात. आणि रस बनवायला आपल्याला हाताचाच व्यवस्थित वापर करायला लागतो. म्हणून व्यवस्थित हातानेच काढून घ्यावं लागणार आहे. आता हात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि रस करायला बसा. ही जी रेसिपीज मी बनवते, जे यूट्यूबला टाकते, ती मी माझ्या स्टाईलने बनवते. जे मी डेली घरी जशी बनवते तशी. तर तुम्ही तुमच्या स्टाईलने जसं बनवत असाल तर तुम्ही पण टाकू शकता. तर ह्या प्रकारे आपले सर्व आंबे व्यवस्थित त्याचा पल्प काढून झालेला आहे. हे बघा, आपलं पल्प काढून झालेला आहे मँगोचा. तर ही जी रेसिपीज आहे, मी काय वगैरे शेफ वगैरे नाही आहे, पण मी माझ्या स्टाईलने बनवते. हे बघा, आपला पल्प काढून झालेला आहे. आता हा आपण मिक्सरला लावणार आहोत. पण आता रस बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलं आहे दूध तुम्ही पाहिजे तर टाकू शकता, नाही तर अवॉइड पण करू शकता. आणि साखर. हे दोनच इन्ग्रेडियंट आपण इथे घेणार आहोत. आणि आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यात हे पल्प टाकून घेणार आहोत. आणि आता आपण आपल्या टेस्टनुसार साखर टाकणार आहोत. तुम्ही जास्त गोड खात नसाल तर तुमच्या हिशोबाने साखर टाकायची आहे. मी इथे हापूस आंबा घेतला आहे, तो गोडच असतो म्हणून मी थोडी साखर कमी टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार, आंबा पण आंबट आहे, थोडा आंबट गोड आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला साखर टाकायची आहे. आणि ह्यात मी थोडंसं दूध ॲड करणार आहे. तुम्ही अवॉइड करू शकता जर तुम्हाला नुसतं आंब्याचाच रस काढायचा असेल तर. पण मी इथे दूध टाकणार आहे. मी माझ्या रेसिपीमध्ये दूध टाकते म्हणून मी इथे दूध ॲड केलेलं आहे. आपण आता मिक्सर लावणार आहोत आणि हे मिक्स करून घेणार आहोत. बघूया, हे व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स झालं आहे का. आता आपण ह्याला 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. 5 ते 6 मिनिटं झाले. आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटं झाले. आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत. 5 ते 6 मिनिटं झाले. आता आपण ह्याला मिक्स करून घेणार आहोत.
थोडंसं मला थिकच वाटतं आहे आणि पल्प हे व्यवस्थित झालेलं नाही आहे. तर आपण मी थोडंसं दूध अजून ॲड करणार आहे आणि हिला मिक्स करून घेणार आहे. जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं मी बनवणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने थिकनेस ठेवू शकता आमरसची. तर परत मी मिक्सर लावणार आहे. चला आता बघूया आता व्यवस्थित आपला मिक्सर मध्ये फिरलाय का. येस, बघा ही थिकनेस ठेवली आहे मी. तुम्ही पाहिजे तर अजून ह्याला पातळ करू शकता दूध टाकून, तर मी एवढंच ठेवणार आहे. बघा, आणि हे मी एक भांड्यात काढून घेणार आहे. या भांड्यात काढून घेते. व्यवस्थित त्याला निघून घेऊया आपण. आपण आता आमरस केलं आहे, ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि ह्याला थंड करून घेणार आहोत. म्हणजे गरमीमध्ये आपल्याला थंड थंड खायला बरं वाटेल. आणि ह्यासोबत आपण आता पुरी करणार आहोत. म्हणजे आमरस आहे तर पुरी ही पाहिजेच असते आपल्याला. तर आपण आता आमरस मस्तपैकी थंड करून घेतलं आहे आणि आता आपण हे सर्व करून घेणार आहोत. आपला आमरस आणि पुरी रेडी आहे. आणि आमरस खाण्याची खरी मजा पुरीसोबतच येते. आणि तुम्ही पण बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूपच डिलिशियस झालं आहे. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच खूप काही व्हिडिओज मी पुढे पण आणणार आहे. सो प्लीज कीप वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू. बाय बाय.